स्पेशल 26 या चित्रपटाला शोभेल अशी घटना राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली इथं घडली आहे। शनिवारी दुपारी 4 चाकी वाहनातून आलेल्या 3 अनोळखी महिला आणि काही पुरुषांनी आपण आरोग्य विभागातील अधिकारी असल्याचं भासवत खासगी दवाखाने तसंच मेडिकल दुकानांची अचानक पाहणी केली। संबंधितांनी डॉक्टर आणि मेडिकल व्यावसायिकांकडे परवाने, वैद्यकीय शिक्षण तसंच दवाखान्यातील वैद्यकीय कचऱ्याबाबत विविध प्रश्नही विचारले। त्यामुळे म्हासुर्ले परिसरातील डॉक्टरांची तारांबळ उडाली। मात्र अशा प्रकारचं कोणतंही पथक पाठवलेलं नाही असा खुलासा जिल्हा आरोग्य विभागामार्फत झाल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। या पथकाचा शोध राधानगरी पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होतीये। हल्लीच्या काळात कोण कशा पद्धतीनं कुणाला गंडा घालेल हे सांगता येत नाही। समाजात घडलेल्या घडामोडींचा गैरफायदा घेऊन फसवणूक करणाऱ्यांची नवी टोळी उदयाला येत आहे। असाच काहीसा प्रकार राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली गावात घडला। धामणी खोऱ्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या म्हासुर्ली परिसरात काही डॉक्टर खाजगी दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देत आहेत। मात्र शनिवारी दुपारी एका 4 चाकी गाडीतून आपण अधिकारी असल्याचा बनाव करत 3 महिला आणि काही पुरुषांनी अचानक गावातील सर्व खाजगी दवाखान्यासह मेडिकल दुकानांमध्ये प्रवेश केला। या अज्ञातांनी आपल्याकडील मोबाईलद्वारे हॉस्पिटल तसंच मेडिकलमधील व्हिडिओ चित्रित केले। तसंच काही डॉक्टरांच्या वैद्यकीय शिक्षणाबाबत माहिती घेतली। दवाखान्यात साठवून ठेवलेल्या वैद्यकीय कचऱ्याबाबत प्रश्न उपस्थित करत उलटसुलट प्रश्न विचारले। मात्र आपण कुठून आलो याबाबत त्या व्यक्तींनी कोणतीही माहिती दिली नाही। म्हासुर्लीतील खाजगी दवाखाने आणि मेडिकल स्टोअरकडे रीतसर परवाने असल्यामुळे या टोळीला काही करता आलं नाही। दरम्यान एका डॉक्टरांनी त्यांना आपली ओळखपत्र दाखवा असं विचारल्यावर त्या डॉक्टरवरच दमदाटी करत त्या टोळीनं तिथून काढता पाय घेतला। राज्याच्या आरोग्य मंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये हा संशयास्पद प्रकार घडल्यानं तो चर्चेचा विषय बनलाय। जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत आरोग्य सभापती सारिका नांदेकर यांनी बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबाबत सर्व तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना निर्देश केले आहेत। त्याचाच फायदा या अज्ञात टोळीनं उचलण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा परिसरामध्ये आहे। दरम्यान अशा प्रकारचं कोणतंही पथक पाठवलं नसल्याचा खुलासा जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंगळे यांनी केला। तर या टोळीचा शोध आरोग्य विभाग आणि पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होत आहे।